नमस्कार मैत्रिणींनो, मराठी मालिकेचा आनंद घेताना घेतलाच पाहिजे, त्यामुळे आपले टेन्शन कमी होतं बरं का. तर इथं आता वचन दिले तुम्हाला, यामध्ये आता ऊर्जाला खोटं बोलायचं नसतानासुद्धा ती शौर्यशी खूप मोठं खोटं बोलणार आहे. तर ते काय, चला जाणून घेऊया. तर होतं असं की आता शौर्यने ऊर्जाला काम दिलेलं असतं. ऊर्जाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला कामाची खूप गरज होते. शौर्यने दिलेल्या शब्दाप्रमाणे ऊर्जा ते काम कंप्लीट करते आणि ती ते घेऊन कोर्टात निघणार. तेव्हा शेजारच्या काकू येतात आणि त्या म्हणतात, अगं ऊर्जा, तुझ्यासाठी मी ना मटकीची उसळ घेऊन आले आहे. ऊर्जा घाई गडबडीत असते, त्यामुळे ती म्हणते, ठेवा काकू तिथे. आता काकूंच्याही काही लक्षात येत नाही. शौर्यने जे पेपर्स दिले असत्या कंप्लीट करायला ऊर्जाला, त्याच पेपरवरती त्या काकू ती मटकी ठेवतात आणि ती पूर्णपणे त्या पेपरवरती सांडते. तेवढ्यात शौर्य तिथे येतो आणि म्हणतो, ऊर्जा चल ना, खूप उशीर होतोय, आपल्याला ते पेपर कोर्टात सबमिट करायचे. तर ऊर्जाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. ती म्हणते, शौर्य तू पुढे हो, मी आलेच पाठीमागून. कसं बसं करून ती शौर्यला तिथून पाठवून देते. तर ऊर्जाची आई म्हणते, अगं काय झालं, तू का शौर्याला पाठवून दिलं. तर ऊर्जा म्हणते, आई काय सांगू, त्याने जे स्टाम्प पेपर मला दिले होते ते खराब झाले आहे आणि आता माझ्याकडे पैसेसुद्धा नाही, मी हे स्टाम्प पेपर कसे आणू. मी शौर्याशी खूप मोठं खोटं बोलले आहे, आता मी काय करू. असं म्हणून आता ऊर्जा खूप रडू लागते. तर आता पुढील भागामध्ये नक्की आता ऊर्जा काय करेल हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.